भारतात HMPVचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर. आरोग्य विभागानं गाईडलाईन प्रसिद्ध केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी घेणार महत्त्वाची बैठक. महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. सलील देशमुख, राहुल कलाटे, रमेश बंग, जयश्री शेळके यांची विधानसभा निवडणुकीवर आक्षेप घेत निवडणूक रद्द करण्याची मागणी. सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवण्याच्या मागणीसाठी राज्यपालांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ. संभाजीराजे वडेट्टीवार, ज्योती मेटे, बजरंग सोनावणे, अंबादास दानवे, सुरेश धस यांनी घेतली राज्यपालांची भेट. शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बीड परळीतल्या गुंडांपासून लोकप्रतिनिधींना धोका. सरकारनं सुरक्षेचा आढावा घेऊन लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवावी, पत्राद्वारे मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोकाची चाचपणी. सीआयडीकडून हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती. आतापर्यंत 5 आरोपींना अटक, 1 जण फरार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींची केज जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजेरी. विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत तर जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक. सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक. कोणते निर्णय होणार याकडे लक्ष. नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यास मुख्यमंत्र्यांची सहमती. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यानं नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं मागणी केली होती. येत्या 3 दिवसात राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. उत्तरेकडील अति शीतवारे राज्यात येत असल्यानं राज्यात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवणार. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. आरोग्य संचालनालयाचं आवाहन. अंजली दमानिया घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. बीड हत्या प्रकरणामुळे दमानियांना धमक्यांचे फोन सुरू असल्यानं भेट होणार. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीही घेणार भेट. मुंबईतील ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्या. दोन्ही गाड्यांचे नंबर सारखेच असल्यानं खळबळ. हप्ते भरायला पैसे नसल्यानं गाडीचा नंबर बदलला. मुंबईच्या ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्या प्रकरणी गाडी नंबर बदललेल्या चालकाची कबुली. गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरस कंपनीचा मालक फरार. मुंबई आणि नवी मुंबईतील सर्व शाखांना लावलं टाळं. दादरमधील टोरेक्स कंपनी गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील पाणी समस्येवर ठाकरेंच्या वतीनं जनप्रक्षोभ मोर्चा. ठाकरेंच्या सेनेचे नेते सुनील प्रभूंच्या नेतृत्वात मोर्चा. पाणी समस्येवर तोडगा निघणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार, प्रभूंची भूमिका. उद्धव ठाकरेंनी बोलावली मुंबई शहरातील उपविभाग प्रमुखांची बैठक. महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. हत्येमागे 1 नव्हे तर 3 कारणं असल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा, सूत्रांची माहिती. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सुनावणी 3 मार्चपर्यंत तहकूब. या प्रकरणी जामिनावर असलेल्या इतर आरोपींसह संजय राऊतांनीही न्यायालयात लावली हजेरी. मुंबईच्या खार पूर्वेतील झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन होईपर्यंत निष्कासन आदेशास तात्काळ स्थगिती द्या. आमदार वरुण सरदेसाईंचं निवेदन. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा. MPSC मार्केटमध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल. विधिवत पूजेनं आंबा व्यापाराला सुरुवात. 5 डझनाच्या पेटीला 15,000चा भाव. पुण्यातील परांजपे बिल्डर विरोधात परांजपे टाउनशिपमध्ये राहणाऱ्या मुका आंदोलन. बिल्डरनं पाणी पुरवठा, वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप. तर रहिवाशांनी 10 वर्षांचा मेंटेनन्स दिला नसल्याचं परांजपे बिल्डरचं प्रत्युत्तर. आळंदीत एका संस्थेत 2 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार. संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या तरुणानं अत्याचार केल्याचा प्रकार. दोघांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलीपुरा भागातील महावीर घरसंस्थार या 3 मजली मॉलला आग. मॉलमधील लाखो रुपयांच्या वस्तूंची राख रांगोळी.
सोलापूरच्या मोहोळ बस स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसनं घेतला पेट। एसटी मधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ही सगळी दुर्घटना घडल्याची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाडमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडला। 18,77,000ची रोकड लंपास। चोरी करणाऱ्या राजस्थानमधील असल्याचा अंदाज। कोल्हापूरमध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका बसणार नाही याची काळजी घेऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। धनंजय मुंडेंचे निकटवर्ती अविनाश नाईकवाड यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर। बीड जिल्ह्यातील जातीवादावर बोलताना डोळे पाणावले। जातीवाद थांबवण्याची नाईकवाड यांची मनोज जरांगेंना विनंती। मनोज जरांगेंविरोधात बीड, परळी आणि अंबाजोगाईमध्ये गुन्हा दाखल। परभणीतील मोर्चात धनंजय मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यात 24 तासात तिसरा गुन्हा दाखल। संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता दाखवणं गरजेचं होतं। गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत, त्याबाबतही बोलायचं नाही का, जरांगेंचा प्रश्न। सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। 11 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार। धाराशिव जिल्ह्यातल्या बावीमध्ये पाण्याच्या वादातून तिघांचा मृत्यू। शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कुणाची, यावरून भावकीत वाद। या वादात वडील, मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू। नांदेडमध्ये बारदान नसल्यानं 8 दिवसापासून सोयाबीन खरेदी बंद। कडाक्याच्या थंडीतही नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांवर सोयाबीनची राखण करण्याची वेळ। नाशिक जिल्हा रुग्णालयात घडणाऱ्या घटनांची रुग्णालय प्रशासनाकडून दखल। मनुष्यबळ कमी असल्यानंच अशा घटना घडत असल्याचं जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या आलं निदर्शनास। मनमाडमध्ये ट्रकनं 2 शाळकरी मुलांना चिरडलं। कृषी उत्पन्न बाजार समिती समोरची घटना। शाळा सुटल्यावर ही मुलं घरी जात असताना अपघात घडला। चालक पोलिसांच्या ताब्यात। नंदुरबारमधील मलोनी भागात किरकोळ कारणावरून एका 23 वर्षीय तरुणीवर चाकूनं हल्ला। उपचारादरम्यान मृत्यू। दोघांवर गुन्हा दाखल। कसारा घाटात चालत्या रेल्वेगाडीत चोरी करणाऱ्यांच्या इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या। 2 आरोपींना शहापूर तालुक्यातून अटक। 2,87,253 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतीमालाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार। शेतकऱ्यांना डिजिटल आय कार्ड देत त्याद्वारे शेतीमाल लिलावाचा संपूर्ण व्यवहार केले जाणार। अहिल्यानगरमध्ये वातावरण बदलाचा फळबागांना फटका। संत्रा पिकावर काजळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता। प्रदूषण कमी करण्यासाठी नाशकात पर्यावरण संरक्षण उपक्रम। नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी चालत गाठलं कार्यालय। पर्यावरण संरक्षणासाठी उपक्रम। जळगावमध्ये सुरू असलेल्या 23व्या बालगंधर्व महोत्सवाचा समारोप। व्हायोलिन आणि जिओश्रेड या अनोख्या शास्त्रीय संगीताच्या जुगलबंदीनं महोत्सवाचा समारोप। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये ओबीसींचा जरांगेंच्या विरोधात आंदोलन। धनंजय आणि पंकजा मुंडेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजप आमदार हरीश पिंपळेंनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अकोला शासकीय विश्रामगृहात डांबलं। विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 530 शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा लाभ न मिळाल्यानं पिंपळे संतप्त। गोंदियाच्या गोरेगाव पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। सुधारित किमान वेतन फरकाची रक्कम योग्य रीतीनं द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची मापसूच्या पथकाकडून पाहणी। 3 वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा। उद्यापासून नागपूर जिल्ह्यातील प्राणी संग्रहालय बंद राहण्याची शक्यता। बर्ड फ्लूमुळे नागपुरातील गोरेवाडामधील 3 वाघांच्या मृत्यूनंतर प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचे केंद्र शासनाचे निर्देश। भंडाऱ्यात वाघाची शिकार करून त्याचे 2 तुकडे करून झंझोरियाच्या जंगलात फेकल्याचा प्रकार। मागील 8 दिवसात वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना।
वाशिमच्या शिवनी इथं अज्ञातानं पाण्याच्या टाकीत तणनाशक टाकल्यानं 4 एकर शेतातील हरभऱ्याचं नुकसान. या प्रकरणी अज्ञाताविरोधात मंगळूरपील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.